सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी हनुमान जयंती आलेली आहे. चैत्र पौर्णिमेलाच हनुमानांचा जन्म झालेला आहे आणि हनुमान जयंती आपण चैत्र पौर्णिमेला साजरी करत असतो. तर यावर्षी 2 एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे. तर आता बरेचशा ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये हनुमानांचा जन्मदिवस या दिवशी उपवाससुद्धा केला जातो. तर आता उपवास कधी करायचा, 1 तारखेला की 2 तारखेला? तर चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीची चैत्र पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 1 एप्रिल 2026 बुधवार दिवशी सकाळी 7:06 ही चैत्र पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि 2 एप्रिलला सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पण उदय तिथीनुसार 2 तारखेलाच आपण 2 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी चैत्र पौर्णिमा पण साजरी करणार आहोत आणि हनुमान जयंतीचा उत्सवसुद्धा साजरा करणार आहोत. आता बरेचसे लोक उपवास करतात. मग उपवास तुम्ही 1 तारखेला करायचा आहे. हनुमान जयंतीचा उपवास 1 एप्रिल रोजी करायचा आहे आणि 2 एप्रिलला तो उपवास सोडायचा आहे. आता काही लोक सकाळी उपवास करतात, संध्याकाळी उपवास सोडता. मग 1 तारखेला तुम्ही सकाळी दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. किंवा काही लोक पूर्ण दिवस रात्र उपवास करता आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करून देवांचं दर्शन करून मग उपवास सोडता. तुम्ही जशी परंपरेनुसार तुम्ही उपवास करतात ना, अगदी तशाच पद्धतीने करायचा आहे. पण हनुमान जयंतीचा उपवास हा 1 एप्रिल बुधवार रोजीच करायचा आहे. हनुमान जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब तिळाचे तेल किंवा मोहरीचं तेल असेल तुमच्याकडं तर अगदी 1 ते 2 थेंब तुम्हाला ते तेल टाकून आंघोळ करायचं आहे. थोडं गंगाजल असेल आवर्जून टाका, पण तिळाचं किंवा मोहरीचं तेल असेल तर अगदी 2 थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. जय श्रीराम बोला आणि आंघोळीचा हा उपाय करा. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल आणि खाली काही पानं पडलेली असतील तर त्यातलं एखादं छोटंसं पान घ्यायचं आहे. तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 1 पिंपळाचं पान टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. आता पिंपळाचं पान टाकताना आंघोळीच्या पाण्यात तेव्हा सुद्धा तुम्हाला जय श्रीराम बोलायचं आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. कितीही मोठा शत्रू असू द्या, हा आंघोळीचा उपाय जरूर करा. मानसिक शारीरिक त्रास तर दूर होतील, शत्रूसुद्धा तुमच्या पुढं झुकून जातील असा हा सुंदर उपाय आहे. करून बघा. पण कुठलेही उपाय करताना श्रद्धेने करा, नाहीतर मग कुठलेही उपाय केले तर त्याचा काहीच आपल्याला फरक जाणवत नाही. श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण आपल्या देवांची सेवा करतो ना, तर श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्याला फळ मिळणारच आहे. ह्या हेतूने ह्या श्रद्धेने जरूर करा. आपला देव आहे, आपल्याला कधीच खाली हात ठेवणार नाही आणि आपली कायम आपल्या पाठीशी आपले देव कायम राहणार. ह्याच हेतूने कुठलीही सेवा पूजा करताना उपाय तापाय करताना श्रद्धेने करा. 100% फलदायीच ठरत असतात. तर हनुमान जयंतीला छान असं घरात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल आणि आपण मुख्य दारावर आपण हनुमानांचा पंचमुखी फोटो लावलेला असेल, तुम्ही मूर्ती लावलेली असेल तर देवघरात आधी बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची मूर्ती असेल, स्वामींची, आपल्या गणपती बाप्पांची, सर्व देवी देवतांना दुधाने पंचामृताने अभिषेक करून घ्या. देवघरात छान देवांची स्थापना करून घ्यायची आहे. आधी 1 अखंड दिवा हनुमान जयंतीला लावून द्यायचा आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला 1 कापराचा तुकडा आणि 2 लवंग टाकायचा आहे. जय श्रीराम मंत्र जपत राहायचा आहे. जय श्रीराम जय श्रीराम. या दिवशी थांबू नका. काही कुणाशी नाही बोलला, मौन धरून घ्या. कुणाशीच बोलू नका. घरात पण जेवढी गरज आहे ना तेवढंच बोला. फक्त जय श्रीराम मनातल्या मनात मंत्र जपत राहा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. 1 दिवा मुख्य आपल्या देवघरात लावून द्यायचा आहे, विझणार नाही. काळजी घ्या. दिवा स्वच्छ धुवून घ्या. एखाद्या ताटलीत वगैरे ठेवा. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. दिवा तेलाचा असो तुपाचा असो, तो दिवा लावताना सुद्धा जय श्रीराम बोलून दिवा लावा.
हनुमान जयंतीला जेवढा मंत्र जपाल ना जय श्रीराम, तेवढंच 1000 पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. कितीही मोठे शत्रू असू द्या, विनाकारण कुणी त्रास देत असेल तर ते सुद्धा हात टेकतील तुमच्या समोर. बघा, हनुमान ज्यांच्या पाठीशी, त्यांचं कधीच कुणी वाकडं करू शकत नाही. आपलं मन निर्मळ आहे, निर्मळ मनाने आपण जय श्रीराम बोलून आपण सेवा करत आहोत, तर आपली सेवा कधीच खाली जाणार नाही. ह्याच श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे. एक मुख्य देवघरात दिवा लावून द्यायचा आहे. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. 1 कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाकायचे आहे. बस बघा, मग किती छान अनुभव येतील तुम्हाला तुमच्या घरात. आपल्या मुख्य दरवाजावर जो हनुमानांचा फोटो लावलेला असेल किंवा तुम्ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो लावलेला असेल, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला सुद्धा थोडासा शेंदूर लावायचा आहे. एखादा हार घाला, पिवळ्या रंगाचा किंवा केशरी झेंडूची फुलं असतील तुमच्याकडं, छान असा हार लावायचा आहे. फोटोला सुद्धा सेवा करताना जय श्रीराम या मंत्राचा या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही सकाळी जा, संध्याकाळी जा. बरोबर जाताना 5 रुईच्या पानांची माळ घेऊन जायची आहे. रुईची फुलं जरी मिळाली तुम्हाला तरीही चालेल. पांढरे किंवा जांभळसर अशी रुई असते, ते फुलंसुद्धा तुम्ही वाहू शकतात देवांना. तर 5 रुईच्या पानांची माळ तुम्हाला जर घरी असेल, तुमच्या घराजवळ कुठं रुईचं झाड, त्याची 5 पानं मिळाली तर प्रत्येक पानावर तुम्हाला अष्टगंध असेल किंवा शेंदूर असेल तुमच्याकडं, तर जय श्रीराम किंवा फक्त राम 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 असं जरी लिहिलं तुम्ही तरीही चालेल. आता नाही तुमच्याकडं रुईची पानं, तर मग काय करायचं, पिंपळाचं झाड असेल, खाली पडलेले पानं असतील किंवा तुम्ही तोडू पण शकता. या दिवशी थोडीशी पानं घ्या, 5 पानं किंवा 11 घ्या, 21 घ्या. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि प्रत्येक पानावर अष्टगंध ओलं करायचं आहे. अष्टगंध थोडंसं घेऊन या, खूप प्रभावी सेवा आहे. तर अष्टगंध थोडंसं ओलं करायचं आहे. साधं पाणी टाकून अष्टगंध ओलं करा. एखाद्या काडीच्या साह्याने प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम लिहायचं आहे किंवा नुसतं राम 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 जरी लिहिलं आणि ती रुईची किंवा पिंपळाच्या पानांची माळ तुम्हाला हनुमानांच्या गळ्यात अर्पण करायची आहे. आता मंदिरात खूप गर्दी आहे, तुम्ही चरणाजवळ किंवा हनुमान मंदिरात जरी ठेवून दिली ना तरीही तुमची सेवा हनुमानांच्या चरणाशी पोहोचलेली आहे. श्रीराम हृदयात बसतात हनुमानांच्या. तुम्ही जी सेवा कराल ना जय श्रीराम बोलून, ती सेवा त्या दिवशी जरूर कबूल होणार आहे. त्याचबरोबर बरोबर जाताना थोडंसं तेल घेऊन जायचं आहे. मुठभर काळे उडीद घेऊन जायचे आहे. हनुमान जयंतीला मुठभर काळे उडीद घेऊन हनुमान मंदिरात जरूर जायचं आहे. रुईच्या पानांची माळ, तेल, उडीद तुम्हाला तिथंसुद्धा मंदिराबाहेर मिळून जाईल. नाहीतर तुम्ही घरून जरी तयारी करून घेऊन गेला, कारण मंदिराबाहेर गर्दी असेल, मोठा दिवस आहे हनुमान जयंतीचा, नाहीच मिळाल्या त्या वस्तू तर आपली सेवा राहून जायला नको. म्हणून घरूनच तयारी करून घेऊन जा. गूळ, फुटाणे, जिलेबी किंवा बुंदीचे लाडू असा नैवेद्य तुम्ही हनुमानांना दाखवायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळं तुम्हाला हनुमानांना प्रसाद म्हणून घेऊन जायचं आहे. तिथं गेल्यानंतर रुईच्या पानांची माळ किंवा मी तुम्हाला सांगितलं पिंपळाच्या पानांची माळ जय श्रीराम लिहिलेली हनुमानांना जरूर चढवायची आहे. गूळ, फुटाण्यांचा किंवा तुम्ही बुंदीचे लाडू, केळी, वेगवेगळे नैवेद्य नेलेले असतील हनुमानांजवळ ठेवायचे आहे. आणि तुम्हाला मुठभर काळे उडीद तुमच्या मनातील इच्छा बोलून उजव्या हातात ते काळे उडीद घ्यायचे आहे आणि ते उडीद तुम्हाला हनुमानांच्या चरणाशी ठेवायचे आहे. काळे उडीद जरूर हनुमानांना चढवायचेच आहे. एखादा कागद वगैरे घेऊन जा किंवा हनुमानांच्या चरणाजवळ जरी तुम्ही काळे उडीद तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे आणि काळे उडीद जरूर अर्पण करायचे आहे. किंवा हनुमानांवर किंवा मारुती मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तिथं तेल चढवता, तेलाबरोबर काळे उडीदसुद्धा चढवले जातात. तुम्ही तशा पद्धतीने सेवा करू शकतात, पण काळे उडीद जरूर चढवा. जास्त नसतील, किमान 5-11 काळे उडीद तर असतील तुमच्याकडं, काळे उडीदच चढवायचे आहे. उडदाची
डाळ नाही, अखंड काळे उडीद घ्यायचे आहे. मिळून जातील तुम्हाला किराणा स्टोअर्समध्ये. ते काळे उडीद घ्यायचे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची. तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर ते बोलून घ्यायचं आहे आणि काळे उडीद चढवायचं आहे. थोडंसं तेल अर्पण करा. आता तेल नाही तिथं अर्पण करू दिलं, मुख्य दिवा असतो हनुमान मंदिरात, एक दिवा प्रत्येक मंदिरात असतो, मोठा दिवा. त्यात जरी थोडं तेल तुम्ही वाढवून आला, त्यामुळे जास्तीत जास्त तो दिवा चालेल आणि त्याचं सुद्धा आपल्याला फळ मिळणार आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे आणि बरोबर जाताना एक दिवा सुद्धा बरोबर घेऊन जायचा आहे. तुम्ही कणकेचा बनवा किंवा मातीची पंती घ्या, त्या मातीच्या पंतीत किंवा कणकेचा दिवा बनवा. तुम्हाला जास्त दिवे लावायचे असतील 11, 21 तेवढे सुद्धा तुम्ही कणकेचे छोटे छोटे दिवे बनवू शकतात. कणकेचे दिवे किंवा मातीच्या पंत्या घेऊन तुम्ही मंदिरात जायचं आहे बरोबर जाताना. म्हणूनच मी सांगत आहे की तयारी आदल्याच दिवशी करून ठेवा, म्हणजे मंदिरात जाताना आपल्याला शांततेत सेवा करता येईल. किंवा तुम्हाला कणकेचा एकच दिवा लावायचा तर तुम्ही चौमुखीसुद्धा दिवा कणकेचा लावू शकता. थोडंसं कणिक मळून घ्या, काहीही टाकू नका, ना हळद ना मीठ ना काही, फक्त पाण्याने थोडीशी कणिक मळून घ्यायचं आहे. त्याला 4 मुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. जसा बनेल तसा तुम्ही तो दिवा घेऊन मंदिरात जायचा आहे. 4 दुहेरी वाती टाकायच्या आहे. त्यात जे तेल असेल देवांच्या दिव्यांसाठी, अगदी असं नाही की तिळाचंच पाहिजे, मोहरीचंच पाहिजे, असेल तर आवर्जून तिळाचंच तेल टाका, मोहरीचंच टाका. आता सगळ्यांकडं नसेल, जे देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरतात महिलांनो, दादांनो, तुम्ही ते तेल जरी त्या दिव्यात टाकलं तरीही चालेल. चौमुखी दिवा घ्या. आता नाही चौमुखी, एक तरी कणकेचा दिवा बनवा. नाही कणकेचा दिवा बनवता आला पण एक मातीची पंती घेऊन तरी हनुमान मंदिरात जरूर जायचं आहे. एखाद्या कोपऱ्याला लावायचा आहे हा दिवा. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि तो दिवा लावताना मनात जी इच्छा असेल ना, हृदयाजवळ हात ठेवा, उजवा हात तुमचा. तुम्हाला हनुमानांना जी प्रार्थना करायची आहे ती बोलून घ्या. जय श्रीराम, जय श्रीराम किमान 11 वेळा तरी मंत्र जपा हनुमानांसमोर आणि जय श्रीराम बोलून हनुमानांजवळ तो दिवा प्रज्वलित करून यायचा आहे. 100 नाही 1000% सांगते, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. हनुमान जयंतीचा मोठा दिवस आहे आणि जय श्रीराम बोलून जी व्यक्ती हनुमान मंदिरात दिवा लावते ती व्यक्ती खाली हात घरी येत नाही. कितीही मोठं संकट असू द्या, त्यातून क्षणात मार्ग साक्षात जय श्रीराम जरूर काढतील आणि हनुमान तर आपल्या पाठीशी आहेच कायम. कितीही मोठा शत्रू असू द्या, कुठली बाधा असू द्या, आरोग्य नीट नाही, घरात विनाकारण तुम्हाला खूप त्रास आहे, लक्ष्मी टिकत नाही, तर हा उपाय जरूर सर्वांनी करायचा आहे. लक्ष्मी नारायण तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. कारण सर्वांनाच माहीत आहे श्रीराम म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि माता सीता म्हणजे माता लक्ष्मी आहे. जय श्रीराम बोलून हनुमानांच्या जवळ एक दिवा जरूर लावून द्या. जरासं कोपऱ्याला लावा, म्हणजे आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, पण दिवा जरूर लावायचा आहे. आता तुमच्या घरात ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीने जरी तो दिवा प्रज्वलित केला ना, सोन्याहून पिवळं, किंवा आई वडिलांनी सुद्धा ही सेवा करू शकता. किंवा महिलांना त्रास आहे, दादांनी सेवा करा. दादांना त्रास आहे, महिलांनी सेवा करा. घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी ही सेवा केली ना तरीही चालेल. ज्यांचं आरोग्य नीट नाही, काही बाधा आहे, आजारपण आहे, त्या व्यक्तीने स्वतः जाता आलं मंदिरात आणि सेवा करता आली, दिवा प्रज्वलित करता आला तर आवर्जून सेवा करा. देवांना नैवेद्य दाखवा. देवांना एक दिवा देवांजवळ लावून यायचा आहे. थोडे काळे उडीद अर्पण करा, थोडं तेल अर्पण करा. आवर्जून ही सेवा करा. आता हनुमान मंदिरातून खाली हात घरी यायचं नाही, कुणीच यायचं नाही. तर काय करायचं, हनुमान मंदिरातून घरी येताना थोडासा चरणाजवळील, हनुमानांच्या चरणाजवळील किंवा हृदयाजवळील अगदी बोटभर शेंदूर घरी घेऊन यायचा आहे.
तुम्हाला तिथंच कपाळी लावता आला तर स्वतःच्या कपाळी लावा, लेकरा बाळांना लावा आणि थोडासा बोटभर शेंदूर तुम्हाला घरी आणायचा आहे. घरात शिरण्या अगोदर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जय श्रीराम बोलून तो शेंदूर लावायचा आहे. कधीच तुमच्या घराला कुणाची काळी नजर लागणार नाही. कधीच कुठला शत्रू तुमच्या केसाला धक्का लावू शकणार नाही. खूप सोन्यासारखा उपाय आहे. ही सेवा आहे, साक्षात श्रीरामांची सेवा आहे, हनुमानांची सेवा आहे. थोडासा बोटभर शेंदूर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हनुमान जयंतीला जरूर लावायचा आहे. ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही, कुठली बाधा आहे, ती व्यक्ती नाही बोलली ना शेंदूर लावायला, तरी पण त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही थोडासा जय श्रीराम बोलून हनुमानांच्या चरणाजवळील किंवा हृदयाजवळील बोटभर शेंदूर लावा. ज्या व्यक्तीला आरोग्य हनुमानांना त्या व्यक्तीला सुद्धा लावा. क्षणात चांगले अनुभव यायला लागतील तुम्हाला. त्या व्यक्तीला औषधाला गुण यायला लागेल, त्याची प्रकृती चांगली सुधारायला लागेल. हे उपाय तर आवर्जून या दिवशी करायचेच आहे. सेवा म्हणजे आपण मंदिरात सुद्धा करू शकता. मंदिरात जर जागा असेल बसायला तर एक वेळा हनुमान चालीसा पठण करायची आहे, एक वेळा मारुती स्तोत्र पठण करा, एक वेळा तुम्हाला श्रीराम रक्षा पठण करायचं आहे. खूप सुंदर सेवा आहे, अनुभव सिद्ध सेवा आहे. मंदिरात बसून करता आली तर आवर्जून करा. नाही जमलं हनुमानांचं दर्शन वगैरे करून या सर्वांनी. आणि घरी जरी सकाळी किंवा संध्याकाळी आसन घेऊन बसा, दिवा अगरबत्ती लावून घ्यायची. अगरबत्तीची रक्षा एखाद्या ताटलीत पडेल अशा पद्धतीने तुम्हाला अगरबत्तीचा स्टँड ठेवायचा आहे. आणि तुम्हाला हनुमान चालीसा 11 वेळा पठण करायचं असेल 11 वेळा पठण करा. मारुती स्तोत्र तुम्हाला 11 वेळा पठण करायचं असेल करू शकता. घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेचा अगरबत्तीची रक्षा पडलेला दिवस आहे. सर्वांनी जय पिंपळाच्या झाडाला सर्वांनी कपाळी जरूर लावायची आहे. श्रीराम बोला. पिंपळाला स्पर्श करा. आता नसेल तुम्हाला पिंपळाला स्पर्श लावायची आहे. किमान पिंपळाला थोडंसं पाणी अर्पण करा. एक दिवा लावून द्या तिथं सुद्धा जय श्रीराम बोलून. एखादा गुळाचा खडा पिंपळाच्या खाली ठेवता आला, तिथले किडे मुंगे तो गुळाचा खडा खातील. आपले पितृदेव प्रसन्न होतील. कारण पिंपळामध्ये लक्ष्मी नारायण तर वास करतात, पण पितृदेवांचं सुद्धा स्थान पिंपळामध्ये असतं. अशा शुभ तिथींना ही सेवा आवर्जून करा. म्हणून पिंपळाचं पूजन सुद्धा या दिवशी सर्वांनी जरूर करायचं आहे. तुमच्या घराजवळ जर रुईचं झाड असेल तर हनुमान जयंतीला रुईच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर काय करायचं आहे, थोडीशी तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तर आवर्जून पिवळ्या मोहरीचा उपाय करा. आता पिवळी मोहरी नसेल 4 उडदाचे दाणे जरी घेतले, 4 घ्या, 5 घ्या, 11 घ्या, 21 घ्या. उजव्या हातात ते दाणे घ्यायचे आहे आणि तुमच्या घरभर ते दाणे फिरवून घ्यायचे आहे. उजव्या मुठीत घ्या. हा उपाय माझे दादा, माझ्या महिला सर्वांनी करू शकता, पण आपल्या घरासाठी उपाय आपण करायचा आहे. कुणाकडून करून घेऊ नका. 4 दिवस 5 दिवस असतील महिलांनो, उपाय करू नका. माझ्या दादांनी उपाय करायचा आहे. तर रुईचं झाड गुलाबी जांभळसर रुई असू द्या किंवा पांढरी रुई असेल, जी तुमच्या घराजवळ रुई असेल तिथं जायचं आहे. बरोबर जाताना थोडंसं पाणी बरोबर घेऊन जा. एखादा दिवा लावता आला रुईजवळ, नाही लावता आला, किमान थोडं पाणी अर्पण करा आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळ्या उडदाचे दाणे रुईच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला. तुम्हाला कुणी विनाकारण त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या. हनुमानजींना जय श्रीराम बोलून प्रार्थना करायची आहे आणि रुईच्या झाडाची पूजा करायची आहे. बरोबर हळदी कुंकू नेता आलं तर न्या, नाही तर नुसतं पाणी जरी अर्पण केलं ना चालेल. आणि थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळ्या उडदाचे दाणे रुईच्या मुळाजवळ जरूर अर्पण करून या. घरी या नमस्कार करून. दुसरीकडं कुठं जाऊ नका. आपल्या घरातून रुईजवळ जा आणि पुन्हा रुईजवळून आपल्या घरातच यायचं आहे. खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर थोडे का होईना गूळ फुटाणे हनुमानांना जरूर अर्पण करायचं आहे. वेगवेगळे पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता. आता नाहीच कुठला नैवेद्य तर थोडे गूळ फुटाणे, मुठभर गूळ फुटाणे जरी तुम्ही मंदिरात अर्पण केले, नैवेद्य दाखवला, तिथं प्रसाद म्हणून तुम्ही गूळ फुटाणे वाटू शकता. यामुळे सुद्धा हनुमानांची आपल्यावर भरभरून कृपा होते. जय श्रीराम बोला आणि गूळ फुटाणे हनुमानांजवळ जरूर अर्पण करायचे आहे.